गोष्टीचं नाव मार्गशीर्षातील गुरुवार स्वामींची कृपा. चला तर आपण ही गोष्ट ऐकूया. मार्गशीर्ष महिना सुरू झाला की भक्तांच्या मनात एक वेगळीच श्रद्धा जागी होते. या महिन्यातील गुरुवार खूप पुण्यमय असतो हे आई नेहमी सांगायची. पण आरवला या सगळ्यावर फारसा विश्वास नव्हता. काम, धावपळ, शहराचा गोंगाट या सगळ्यात देव, गुरुवार, मनातील प्रार्थना काहीतरी दूर गेल्यासारखं वाटायचं. एकदा आई म्हणाली, आरवा, यंदा एक मार्गशीर्ष गुरुवार तरी स्वामींच्या मठात जाऊन ये. मन शांत होतं, कृपादृष्टी मिळते. मनातून न जुमानता तो आईसोबत दादरच्या श्री स्वामी समर्थ मठात गेला. मठात पाऊल टाकताच अगरबत्तीचा सुगंध, मंद दिव्यांचा उजेड आणि जय जय रघुवीर समर्थ चा गजर आरवच्या मनाला काहीतरी स्पर्शून गेला. आरती सुरू झाली. सर्वजण एकसुरात प्रार्थना करत होते. मनात एकच प्रश्न, माझं आयुष्य इतकं अडकून का पडलं नाही? आरती संपताच आरवने स्वामींच्या चरणी हात लावले. त्याचवेळी मठातील वृद्ध सेवेकरी हसत म्हणाले, बाळा, मार्गशीर्षाचा गुरुवार आहे. जे काही मनात अडकलंय ना, स्वामीकडे सोडून दे. ते जे करतील तेच योग्य. आरव काही बोलू शकला नाही, पण मन हलकं झालं. त्या दिवसापासून त्याने प्रत्येक गुरुवारी स्वामींची प्रार्थना सुरू केली. एकाग्रतेत बदल झाला, मन शांत झालं आणि काही आठवड्यातच त्याला त्याच्या करिअरमध्ये एक विलक्षण संधी मिळाली. त्याला जाणवलं, स्वामींच्या कृपेचे दरवाजे उघडायला फक्त मन खरं हवं. मार्गशीर्षाचे गुरुवार फक्त दिवस नसतात, ते मनाला उजाळा देणारे अनुभव असतात. आरवच्या घरात आजही मार्गशीर्षाचा प्रत्येक गुरुवार स्वामींच्या जयघोषाने उजळतो. आई नेहमी म्हणते, मार्गशीर्षाचे गुरुवार म्हणजे स्वामींची खास बोलणी ऐकण्याचे दिवस.